अण्णा, आपल्याकडे एक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे आणि जवळपास याची मूळ किंमत किती आहे? सध्या 108 कोटी रुपये त्याची मूळ किंमत सांगितली जाते आणि 16 कोटी रुपयांच्या बिलाच्या देण्याअभावी हा प्रकल्प बंद पडल्याचं सांगितलं जातं. नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि तुम्ही कसा पाठपुरावा केलाय आणि काय पाठपुरावा तुमचा सुरू राहील याबाबत पूर्ण होण्यासाठी प्रकल्प? हे जे काम आहे, विस्टा नावाची कंपनी यांनी घेतलं होतं आणि जवळपास आता त्याची मुदत पण संपून बरेच वर्ष आले. त्यांना सुरुवातीला 2 वर्ष जमीन मिळण्यासाठी उशीर झाला होता STP प्लांटच्या. त्याच्यामुळं त्यांनी नंतर PV क्लेम सुद्धा, म्हणजे कायद्यात तरतूद नसताना, वर्क ऑर्डर नसताना, ॲग्रीमेंटमध्ये, करारामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं त्यांच्या की यांना PV क्लेम देण्यात येऊ नये. तरी सुद्धा यांनी शासनाची दिशाभूल करून 23 कोटी रुपये उचलले. त्याच्यानंतर मी वारंवार प्रत्येक मिटिंगला, तसंच आमच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सांगितलं, कारण ही विस्टा नावाची कंपनी अशी आहे की विसर्जन कुंडाचं काम असेल, आपलं सोलारचं काम असेल, घाणेवाडी येथे जे चालू आहे प्रकल्पात, तसंच आपलं इथलं हे जे STPचं काम चालू आहे, हे तिन्ही कंपनी म्हणून एक विस्टा कंपनी आहे आणि यांनीच हे संगनमत करून घेतलेलं काम होते. प्रत्येक ठिकाणी यांची हीच ओरड आहे. सोलारचं काम घेतलेलं आहे, मूळ काम होतं ते 70-75 कोटीचं, ते आज 100 कोटीच्या वर गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे काम होतं आपलं STPचं, हे 55 कोटीत होतं, ते 110 कोटीत झालेलं आहे. असं असताना आणि यांनी जवळपास 100 कोटीपैकी जवळपास यांनी 95 कोटी ऑलरेडी उचललेले बिलं सुद्धा. त्याच्यामुळे फार काही त्यांचं हे राहिलं नाही, उलट त्यांचे काम जास्त बाकी. जर कामच नाही केलं तर बगर कामाचे त्यांना पैसे कसे मिळतील? आणि मी स्वतः त्यांना, आधी एक आयुक्त होते आपले खांडेकर म्हणून साहेब म्हणून, मागच्या वर्षी सुद्धा यांना मी फेब्रुवारीमध्ये त्या स्पॉटवर नेलं की माझा जो चंदनजिराचा जो सांडपाण्याचा प्रश्न आहे, ते तिथून जे पाणी येतं, चंदनजिरा असेल, त्याच्यानंतर आपलं नागेवाडी आहे, आपलं योगेश्वरी कॉलनी आहे, संजय नगर आहे, शंकरनगर आहे, दुःखी नगर आहे, इकडचं सर्व पाणी येऊन महिंद्रा शोरूमच्या मागून ते डायरेक्ट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बंधाऱ्यामध्ये जातं. आणि हे सगळं पाणी तिथून निघून खाली सगळं बंधाऱ्याच्या अवस्था इतकी वाईट झालेली आहे की तिथं पूर्ण घाण पाणी साचलं जातं आणि परिसरातील सगळ्या विंधन विहिरीला पाणी हे दूषित पाणी येतं. हे वारंवार सांगून सुद्धा हे कंपनीवाले हे काम करत नाही. याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी, म्हणजे माननीय आयुक्ताला असेल, सगळ्यांना याच्याबद्दल मी लेखी तक्रार सुद्धा केलेली की यांची एकदा बैठक लावा आणि तिन्ही कामावर यांना घेऊन चला, तिन्ही कामाचे यांचे मेजरमेंट घ्या आणि प्रत्येक कामाचे यांचं मी स्वतः तिथं तुम्हाला दाखवतो की यांनी अनियमितता किती केलेली. प्रत्येक ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा. तर याच्यामध्ये जर समजा जर खोटं बोलत असेल तर मी जे म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, किंवा मग यांनी जे अनियमितता केलेली यांना याची शिक्षा भोगावं लागेल. त्याच्यामुळे मी वारंवार सांगून सुद्धा हे काम होईल नाही. आज अशी परिस्थिती झालेली आहे की STचं काम आपलं जर 90-95 कोटी रुपये खर्च करून जर STPचा सांडपाण्याचा प्रकल्प आपला जर सुरू होत नसेल तर याला जबाबदार कोण आहे? जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. संबंधित एजन्सी असं म्हणू शकत नाही माझं पेमेंट भेटलं नाही म्हणून, कारण तुमचं कामच झालं नाही तर पेमेंट कसं मिळेल तुम्हाला? तुम्ही पहिले लाईन टाका, ते पाणी पूर्ण आणून पूर्ण नदी मार्फत पूर्ण STPला जोडा. सांडपाणी बाहेर गेलं तर योजना चालू झाली तुम्हाला पेमेंट मिळणार ना. जेव्हा असं काही नाही ना की बाबा 100 कोटीचं काम आहे, तुम्हाला आता 25 कोटी भेटले, 50 कोटी भेटले, तुम्हाला 90 कोटी रुपये दिलेले आहे ना. आम्ही मुद्दाम आता म्हणतो की आम्ही स्वतः यांना अर्ज केलेला आहे की काम पूर्ण झाल्याशिवाय एजन्सीला पैसे द्यायचे नाही. कारण तुम्ही विसर्जन कुंडामध्ये चला, त्यांनी तर एक कॉपर डॅम, म्हणजे टेम्पररी बांधकाम करण्यासाठी कॉपर डॅम टाकला होता. त्याच्या जवळपास त्यांनी एस्टिमेटला त्याची किंमत 86 लाख होती. त्यांनी 1 कोटी रुपये त्याचे उचलले बिल. आणि नियमानं असं कधीही, जेव्हा कॉपर डॅम जोपर्यंत तुम्ही काम झाल्यानंतर काढून टाकत नाही तोपर्यंत त्याचे कमीत कमी 25 ते 30% पैसे हेल्ड करायला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे संबंधित अधिकारी हे यांच्यासोबत मिळालेले, यांच्यावर सुद्धा इथं कारवाई झाली पाहिजे. कारण हा फार मोठी अनियमितता. तुम्ही आता साईटवर चाला, तिथं कॉपर डॅम तिथं बसलेला आहे. आज मोतीबागेला, आपण मोती तलावाला पाणी जायचा सोर्स तिकूनच आहे. एक तर सगळ्यात पहिले यांनी कुंडच चुकीच्या ठिकाणी बांधलं, म्हणजे जिथून पाणी आपला ओव्हरफ्लो निघतं पाण्याचं भरल्यानंतर तळं. आता पाणी आलं, आता तुम्ही बघा तळात सध्याच भरलेलं आहे. 2-3 पाणी आले की तळं भरून जातं. मग तिथून पाणी जायला सोर्स कुठे? मग पुन्हा नेहमीसारखं परेशानी होती आणि पुन्हा बाहेर पाणी काढावं लागतं. हे सर्व पाणी पुन्हा तिकडनंच जातं. त्याच्यामुळं ही जी कंपनी आहे, ह्या कंपनीनं सोलारचं काम असेल, विसर्जन कुंडाचं काम असेल किंवा आपलं STPचं काम असेल, जालना शहराचं यांनी अतोनात नुकसान केलेलं आहे. जोपर्यंत हे तिन्ही कामं पूर्णपणे नीट करत नाही, याच्यातली जी अनियमितता आहे ती पूर्ण नीट व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत यांना 1 रुपया सुद्धा बिल द्यायचं नाही. जर यांनी येणाऱ्या काळात लवकर जर काम नाही केलं यांनी समजा, तर यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं, याचा मी प्रस्ताव स्वतः स्थायी समितीचा चेअरमन म्हणून स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय घेणार आहे. कधी ही बैठक होईल आणि कधी? आता सध्या आचारसंहिता आहे, त्याच्यामुळे आचारसंहितेमुळे सध्या तो बैठक घेता येत नाही. परंतु जे नागरिकाचे मूलभूत प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्यासाठी आज पण असतो, कारण त्याला काही आचारसंहितेचं बंधन राहत नाही आम्हाला. त्यांनी जे कामं अनियमित केले, चांगले कामं करून घ्यायचे, त्याच्यामध्ये पुढं त्याच्यात बंधन नाही.
त्याच्यामुळे फक्त जे आता 22 या 24 तारखेला आचारसंहिता जेव्हा आमची हे होईल रिझल्ट लागल्यानंतर, तर त्याच्यानंतर तात्काळ बैठक घेऊन पूर्ण त्याच्यामध्ये आम्ही ह्या विषयावर निर्णय करणार आहे. म्हणजे आता जो त्यांचा हप्ता राहिलेला आहे किंवा जो निधी महापालिकेकडे पेंडिंग आहे असं ते म्हणतात, हो. तर हे काम पूर्ण झाल्यानंतरच देण्याची अट आहे का किंवा काम पूर्ण झाल्यानंतरच दिलं जाईल का? नाही, आता काम पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल. कारण त्यांनी आता तुम्हाला सांगितलं मी कॉपर डॅमचा विषय, ही एजन्सी एकच आहे ना, तिन्ही कामाची एजन्सी एक आहे. तिकडे सुद्धा त्यांनी 90 ते 95 कोटी रुपये उचललेले सोलारच्या कामावर, इकडे पण यांनी पैसे उचललेले, पूर्ण पैसे उचलून घेतलेले विसर्जन कुंडावर. मग जर उद्या यांनी कॉपर डॅम नाही समजा त्यातला रिकामा काढला तो, मग हे कोण काढणार आहे? म्हणजे हे तिथे गेल्यावर मी बरीच जी अनियमितता झाली ते सर्व दाखवून देणार आहे. मी मान्य आयुक्त मॅडमला सुद्धा विनंती केलेली की मॅडम ह्या एजन्सीला बोलवा, तुम्ही माझ्यासोबत चला आणि मी तुम्हाला MB घ्या सोबत, इंजिनियरला सोबत घ्या आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो यांनी किती तिथं अनियमितता केलेली. जालना शहराला निव्वळ म्हणजे लुटून खाण्याचा प्रयत्न केला आहे आणि एवढं असून सुद्धा कामं पूर्ण करत नाही. त्यांना विनंती तेच केली, बाबा तुम्ही जे केलं असेल ते तुम्ही केलं, गंगेत समजा आपलं हे झालं त्याच्यात. परंतु आता जरी तुम्ही आमचे राहिलेले जे कामं आहे व्यवस्थित केले तर शासनानं जो एवढा करोडो रुपयाचा निधी दिलेला आहे किंवा आम्ही महापालिकेच्या हिश्श्यातून जो निधी आम्ही खर्च करतो तर त्याचं आम्हाला त्याचं फळ मिळेल. STPचं काम पूर्ण झालं, सोलारचं काम पूर्ण झालं तर आमच्या महिन्याला 1 ते 1.5 कोटी रुपयाचं बिल वाचणार आहे आमचं. त्याचा शासनाचा आमचा उद्देश काय होता मग सोलार बसवता. पण जर तो उद्देशच सफल होत नसेल आणि अशा जर एजन्सीमुळे जर आमचं शहराचं नुकसान होत असेल तर आम्ही यांना कदापि सोडणार नाही.